सतीश चिपळीकर यांचा बुद्धभीम गीताचा बहारदार ऑर्केस्ट्रा, रणसंग्राम भीमाचा, समता प्रस्थापनेसाठी मानव मुक्तीचे अस्त्रभा। मग आता वाट कसली बघताय? आजच आपल्या सतीश चिपळीकर यांचा बुद्धभीम गीताचा बहारदार ऑर्केस्ट्रा रणसंग्राम भीमाचा बुक करा। संपर्क सतीश चिपळीकर 7588 17 10 16 या नंबरवर संपर्क करा। बुद्धभीम गीतांच्या कार्यक्रमासाठी पंचशील गायन पार्टी चिपरी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। भीम जयंती, बुद्ध पौर्णिमा, मंगल परिणय, जलदान विधी, गृहप्रवेश यासह इतर कार्यक्रमासाठी आजच आपल्या पंचशील गायन पार्टी बुद्धभीम गीताच्या कार्यक्रमासाठी बुक करा। पंचशील गायन पार्टी चिपरी, संपर्क 7822 92 03 70 आणि 7588 17 10 16 या नंबरवर संपर्क करा। पारंपरिक पद्धतीला फाटा देत स्मृतिदिन साजरा। स्मृतिदिन म्हणजे धार्मिक कार्यक्रम, पै पाहुण्यांना जेवण व अन्य खर्चिक बाबी असतात। गोरगरीब कुटुंबाला आजच्या काळात या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत, परंतु पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन वेगळी परंपरा निर्माण करण्याचा सामाजिक बांधिलकीतून प्रयत्न करण्यात आला। हा प्रयत्न म्हणजे समाजाला एक चांगली दिशा आणि चांगला आदर्श देणारी म्हटली जाते। हत्तीवडे येथील समृद्धी अरुण सुतार यांच्या मातोश्री श्रीमती भारती यांचा पहिला स्मृतिदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला। यासाठी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती पद्मिनी पिळणकर यांच्या पुढाकाराने सुतार कुटुंबियांनी गडिंग्लज येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करून स्मृतिदिन साजरा केला। प्रारंभी श्रीमती भारती सुतार यांना आदरांजली वाहण्यात आली। रुपाली कोगनोळे यांनी सर्वांचं स्वागत केलं। संस्थेचे अध्यक्ष सातप्पा कांबळे यांनी वाटचालीची माहिती देताना आज एका वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद दिले। श्रीमती पिळणकर यांनी गेल्या 25 वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम करताना अंधश्रद्धा, प्रथा, परंपरा याबाबत प्रबोधन करत नवे पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगतानाच समाजातील दुर्बल घटकांना, खास करून महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कार्यरत असल्याचं सांगितलं। ग्रामीण भागात गावोगावी जाऊन महिलांचं संघटन, शिक्षणाचं महत्त्व, याचबरोबर आपल्याबरोबरच समाजाचंही आपण काहीतरी देणं आहोत याचं समाजभान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। हाच प्रवाह अधिक गतिमान करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला।